नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या जरांगे पाटील हे नाव माध्यमात खूप गाजतंय आणि मराठा समाजाचा अनभिषिक्त नेता असं म्हणावं इतकं वजन जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील यांच्या व्यक्तिमत्वाला आलेलं आहे. म्हणजे त्यांच्यासमोर मोठमोठे मराठा नेते, ज्यांनी गेल्या 30, 40, 50 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर हुकूमत गाजवली, असे नेतेसुद्धा छोटेनी बुटके वाटायला लागलेत. ज्या प्रकारे जरांगे पाटील यांना माध्यमातून प्रसिद्धी देण्याचा आटापिटा चालू आहे आणि ज्या प्रकारे गर्दी जमवून त्यांच्या सभा यशस्वी केल्या जात आहेत, यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट जर काय असेल तर जरांगे पाटील यांना अधिकाधिक लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि या सगळ्या गडबडीमध्ये त्यांचा अण्णा हजारे झाला वगैरे हे मी भाष्य यापूर्वी केलेलं आहे. पण गमतीशीर गोष्ट अशी आहे की यातून साध्य काय होतं याकडे बघितलं पाहिजे. ज्या हेतूने, ज्या उद्दिष्टाने मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्या भोवती एकवटताना आपल्याला दिसतोय, तो हेतू या सगळ्या घडामोडींमधून यशस्वी होतो का याला प्राधान्य असलं पाहिजे. तुम्ही मुंबईहून दिल्लीला जायला निघाल तर आपली दिशा ही उत्तरेची आहे की नाही याची सतत काळजी घ्यावी लागते. तुम्ही कदाचित थोडं पश्चिमेला जाल, थोडं पूर्वेला जाल, पण तरीही एकूण आपला रोख हा उत्तरेकडे आहे की नाही याकडे लक्ष ठेवावं लागतं. तो जर दक्षिणेकडे असेल तर थोडा वेळ पूर्वेला, थोडा वेळ पश्चिमेला असलं तरी आपण दक्षिणेकडे सरकत असू तर आपण चेन्नईला जाऊ, पण दिल्लीला जाऊ शकणार नाही, हे लक्षात घ्यायचं असतं. त्यामुळे जरांगे पाटील यांचं आंदोलन हे एका उपोषणाने सुरू झालं. त्याला काही घडामोडींनी वेडी वाकडी वळणं लागली, पण त्यामागचा हेतू मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा होता. आणि त्याच हेतूला गृहीत धरून जरांगे पाटील यांच्या मागे आज मराठा समाज एकवटताना दिसतो आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये आपल्या मागे हा समाज एकवटलेला का आहे याचं भान जरांगे पाटील यांना उरलेलं आहे का याचा विचार करावा लागतो. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या, नेत्याच्या मागे एक समाज हा एखाद्या जमावासारखा, झुंडीसारखा जायला लागतो, तेव्हा त्या नेत्यावर अधिक मोठी जबाबदारी येत असते की आपण एक पाऊल चुकलो तर आपल्या समाजाचा, आपल्या पाठीराख्यांचा कपाळमोक्ष होईल याचं भान त्या नेत्याला ठेवावं लागतं. आणि त्यामुळेच प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शब्द बोलताना जबाबदारीने बोलणं अगत्याचं असतं. आपल्याला एखादा शब्द चुकला तर संपूर्ण समाजाचं कधीही भरून न येणारं नुकसान होऊ शकतं, हे सुद्धा त्या नेत्याने लक्षात ठेवावं लागतं. जरांगे पाटील यांच्यापाशी ते भान आहे असं बिलकुल वाटत नाही. काल परवाच त्यांनी एक शब्द असा उच्चारला की त्याच्यावर त्यांना अखेर माघार घ्यायला लागलेली आहे. पण ती घेताना सुद्धा जरांगे पाटील यांनी ज्या प्रकारची उद्दाम भाषा वापरलेली आहे ती बघितली तर मराठा आरक्षण हा विषय पूर्णपणे भरकटला आहे या निष्कर्षाप्रत येणं भाग आहे. निष्कर्षाप्रत त्या येतोच आपण. गंमत लक्षात घ्या की हा लढा सरकार, शासन व्यवस्था आणि आरक्षण यापुरता मर्यादित होता. तो बघता बघता मराठा विरुद्ध ओबीसी असा होऊन बसलेला आहे. यापासून सरकार जवळपास वेगळं झालेलं आहे. आरक्षणाचं उपोषण करताना जी लाठीमार वगैरे वगैरे काय झालं हा सगळा भाग बाजूला ठेवा, पण तो सगळा लढा सरकार विरोधात होता.
किंवा शासन व्यवस्थेच्या विरोधात होता, आरक्षणासाठी टंगळमंगळ होत असेल, घटनात्मक असेल, कायदेशीर असेल, त्याच्या विरुद्धचा होता. पण गेल्या 15 दिवसामध्ये हळूहळू हा विषय आंदोलन, जरांगेंचं आंदोलन, हा विषय ओबीसी विरुद्ध मराठा असा रंगत चाललेला आहे. आणि याचा धोका मी यापूर्वी अनेकदा आधीच सांगितलेला होता. प्रामुख्याने गावबंदी म्हटल्यानंतर मी पहिल्यांदा धोक्याचा इशारा सांगितला होता की गावात सगळे मराठे नसतात, इतर अनेक जाती असतात आणि त्या जातींना तुम्ही दुखावू नका. तुम्ही जरांगे पाटलांचं आरंभीचं उपोषण बघा, त्यानंतर त्यांना मिळालेला प्रतिसाद बघा. समाजाच्या सर्व जाती, सर्व घटकातून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत होता. मराठ्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे. मराठ्यामध्ये अनेक कुटुंब हलाखीच्या परिस्थितीत जगतात, त्यांनाही सामाजिक पातळीवर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आरक्षणाची काहीतरी तरतूद झाली पाहिजे. ही जी धारणा मराठेतर समाज घटकांमध्ये होती, त्याचा गेल्या 2 आठवड्यात संपूर्ण विलंब होताना दिसतोय. आपला काय ते त्याच्या विपरीत घडताना दिसतंय. हातपाय तोडण्यापर्यंतची भाषा दोन्हीकडून व्हायला लागली आहे. आणि काल जे संविधान सन्मान सभा मला वाटतं शिवाजी पार्कला झाली, त्यात प्रकाश आंबेडकरांनी जपून शब्द बोलावेत हा इशारा दिला. त्यानंतर जरांगे पाटील यांनी लायकी हा शब्द आपण मागे घेतो असं जाहीर केलं. पण तो शब्द उच्चारला, तो का उच्चारला गेला याचा खुलासा जरांगे पाटील करू शकलेले नाहीत. आपल्याला जे सल्ला देतात त्या सल्ला देणाऱ्यांपासून सावध राहा, जपून राहा असं जे प्रकाश आंबेडकर म्हणाले, त्यांचा मान राखून आपण शब्द मागे घेतो, पण भुजबळांच्यासाठी नाही. हे जे काय जरांगे पाटील बोलले तो विषय भुजबळ नाहीच आहे. जरांगे पाटील जे शब्द बोलले की मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, मराठे मागास राहिले, कारण लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली. लक्षात घ्या मित्रांनो, कशामुळे या विषयाला वळण मिळालं हे लक्षात घ्यावं लागेल. लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं किंवा लागतंय. हे जे काय जरांगे पाटील बोलले ते ओबीसी पुरतं मर्यादित नाही आहे. पिछडे मागास सगळ्यांच्या लायकीला एका चुकीच्या शब्दाने केवढी मोठी आग लावून टाकली आहे हे जरांगे पाटील यांच्या अजूनही लक्षात आलेलं नाही आहे. हा विषय फक्त ओबीसींपुरता नाही आहे की ओबीसींच्या हाताखाली मराठ्यांना काम करायला लागतंय, एवढी तक्रार नाही आहे. लायकी नसलेल्या लोकांसमोर जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा आरक्षणामुळे ज्यांना या सवलती मिळाल्यात ते सगळे लायकीचे नाहीत असा एक त्यात गर्भित अर्थ आहे. आणि तिथे प्रकाश आंबेडकरांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. पण त्यातलं गांभीर्य मला वाटतं की शब्द मागे घेताना सुद्धा जरांगे पाटील यांच्या लक्षात आलेलं नाही. आणि म्हणूनच भुजबळांच्या प्रक्षोभक भाषेपासून 4 हात दूर होण्याची सावधानता बाळगणारे अनेक ओबीसी नेते हे परत एकदा ओबीसीच्या घोळक्यात जाऊन बसलेले आहेत. जे कोणी ओबीसी वडेट्टीवार असतील किंवा इतर नेते यांनी भुजबळांच्या त्या आक्रमक पवित्र्याला नकार देण्याची भूमिका घेतली होती, पण शेवटी त्यांनासुद्धा तिथे जावं लागलं. याला सर्वस्वी जबाबदार जर कोण असतील तर जरांगे पाटील आहेत. जरांगे पाटील यांचा आपल्या तोंडावर आणि भाषेवर नियंत्रण नाही. आणि आपण एक शब्द बोलतोय पण त्या एका शब्दातून आपण किती लोकांना दुखावतोय, गावागावातल्या मराठेतर समाजाच्या भावना दुखावतोय याचंही भान नाही आहे. आणि ते भान नसणं स्वाभाविक आहे, कारण जरांगे पाटील हे सार्वजनिक जीवनात मुरलेला नेता नाहीत. योगायोगाने, परिस्थितीने, घटनाक्रमाने त्यांना या अनभिषिक्त नेतेपदी आणून बसवलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जरांगे पाटील आणि त्यांच्या भोवताली जमलेल्या लोकांनी शांतपणे याचा विचार केला पाहिजे. आणि प्रामुख्याने मी म्हणेन की ज्यांनी 2017 पासून क्रांती मोर्चा, ठोक मोर्चा, मोक मोर्चा वगैरे ज्यांनी काढलं
अशा सगळ्या लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की त्या मोर्चामध्ये जी शांतता होती, कुठल्याही हिंसेशिवाय ते मोर्चे निघाले आणि ज्या प्रकारे एक शालीनता त्या सगळ्या 58 मराठा मोर्चांनी दाखवली होती, त्यातून ज्या सद्भावना निर्माण झाल्या त्याचाच फायदा हा गेल्या 5 वर्षामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीला सर्व घटकातून पाठिंबा मिळण्यामध्ये झाला होता. जरांगे पाटील आक्रमक व्हायला जातात, पण त्यांना शब्दाचं आणि परिस्थितीचं भान नाही आहे. त्यातून हे सगळे समाज घटक बघता बघता गेल्या 2 आठवड्यामध्ये दुखावले गेलेले आहेत. समोर अचानक दिसणारी अफाट गर्दी आणि ही सगळी गर्दी आपल्या मागे आहे याची एक झिंग चढत असते आणि ती एकदा झिंग चढली की आपल्या शब्दावर नियंत्रण राहत नाही, आपल्या शब्दाचं भान राहत नाही आणि त्याचा परिणाम जरांगेंच्या भाषेवर होताना दिसतोय. अगदी प्रकाश आंबेडकर यांनी जो सल्ला दिला, सल्लागारांपासून सावध राहा, माझा कोणी सल्लागार नाही, असं जे काही जरांगे म्हणाले ते खरंही असेल, पण मुद्दा सल्ला हा फक्त सल्लागारांपुरता नव्हता, त्यांच्या सावधानतेपुरता नव्हता, तर आपल्याला जे बोलायचं आहे त्यातून मराठा समाजाचं कल्याण करणं हा आपला पहिला उद्देश आहे, तो आपला हेतू आहे. हे जरांगे विसरून गेल्यासारखं वाटतं. अन्यथा आपल्या गेल्या या मोठ्या मोठ्या सभा यानंतर ओबीसी समाज आणि ओबीसीतले लहान मोठे अनंत घटक हे मराठ्यांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहायला लागले. हा दुष्परिणाम आहे हे जरांगेंनी ओळखलं असतं, पण दुर्दैव असं आहे की जरांगेंना त्याचं भान अजूनही आलेलं नाही आणि हे त्यांच्या काल परवा लायकी शब्द मागे घेतानातून दिसून येतं. ते म्हणाले प्रकाश आंबेडकरांचा सल्ला मान्य करून मी शब्द मागे घेतोय, पण भुजबळांचा घाबरून किंवा भुजबळांसाठी नव्हे. हे बोलून परत जरांगे पाटील यांनी एक प्रकारे त्या जखमेवरची खपली काढलेली आहे. आत्ता गर्दी दिसेल, मराठा समाज उभा राहील, पण हळूहळू ज्या वेळेला मराठा समाजामध्ये ही भावना पसरेल की यातून आपलं एक सामाजिक नुकसान होतं आहे, तेव्हा हळूहळू करत तेच सगळे मराठा कार्यकर्ते, नेते वगैरे तुमच्यापासून दुरावत जातील. जरांगेंनी मला वाटतं याचं भान ठेवलं पाहिजे की व्यक्तिगत अहंकारापेक्षा सार्वजनिक जीवनामध्ये सार्वजनिक हित महत्त्वाचं असतं. आत्ता तुम्हाला माहिती आहे, अगदी अजितदादा पण म्हणाले की त्या अंतरवली सराटीमधल्या लाठीमारासाठी देवेंद्र फडणवीसांनी माफी मागायची गरज नव्हती. हे मराठा नेता असूनसुद्धा अजितदादा बोलले, कारण असा कुठलाही आदेश गेलेला नव्हता. तरीही देवेंद्र फडणवीसांनी मोठं मन दाखवलं, कारण सार्वजनिक हिताला प्राधान्य असतं. मी उपमुख्यमंत्री आहे, मी गृहमंत्री आहे, मी कशाला माफी मागू, स्थानिक पोलिसांची कृती होती, ही उर्मट भाषा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा बोलू शकले असते, पण बोलले नाहीत. उलट त्यांनी इतकी सौम्य भूमिका घेऊ नये असं अजितदादा म्हणाले. मग देवेंद्र फडणवीसांनी आपली कुठलीही चूक नसताना माफी मागण्याचं कारण काय होतं? ते कारण सार्वजनिक हिताला प्राधान्य होतं. जरांगे पाटील ज्या पद्धतीची भाषा बोलतात त्यामधून जो उर्मट आणि उद्धटपणाचा भाव प्रकट होतो तो मराठ्यांच्या व्यापक हिताला बाधक आहे. आणि प्रकाश आंबेडकरांनी जो सल्ला दिला तो त्यासाठी दिलेला आहे. तुम्ही ज्या समाजाचं नेतृत्व करायला पुढे आलाय आणि जो समाज तुमच्या मागे एकजुटीने उभा राहतोय त्या समाजाच्या हिताचं रक्षण करणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि त्याचं भान ठेवून बोलत चला, हा सल्ला आहे. एक शब्द मागे घ्या असा सल्ला नाही आहे. बट जरांगे पाटील किंवा त्यांच्या भोवती जे कोणी लोक उभे असतील त्यांना याचं भान नसावं आणि म्हणून एकट्या
भुजबळांच्या आक्रमकतेकडे बघू नका. प्रकाश शेंडगेंनी काय सांगितलं, सगळे मराठा उमेदवार आणि खासदार आणि आमदार पाडून दाखवतो. ही टोकाची भूमिका समोरून यायला लागते, तेव्हा आपण पण सावध झालं पाहिजे. कारण मराठा आणि ओबीसी यांच्यातला जो संघर्ष आहे तो आजपर्यंत नव्हता, निदान दिसणारा नव्हता आणि राजकारणात किंवा नेतृत्वात नव्हता, तो आता दिसायला लागला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं याचं भान ठेवलं गेलं पाहिजे. दुर्दैव असं आहे की या सगळ्या गेल्या 2-3 आठवड्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने घेतलेलं वळण बघितलं तर आरक्षण हा विषय बाजूला पडला आहे आणि मराठा विरुद्ध ओबीसी असं नवं प्रकरण पेटायला लागलेलं आहे. ज्या पद्धतीत ओबीसी मैदानात आले ते येण्याची गरज होती का विचार करा. भुजबळांनी एक गोष्ट चांगली सांगितली, मला वाटतं जरांगे पाटील यांनी गंभीरपणे ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. 3 आठवडे तुम्ही वाटेल ते बोलत होता, मी निमूटपणे ऐकत होतो, पण ऐकण्याच्या सुद्धा मर्यादा असतात. भुजबळ असोत, देवेंद्र फडणवीस असोत, या सगळ्यांच्या बाबतीत जरांगे पाटील यांनी वेळोवेळी केलेली भाषणं, वापरलेले शब्द बारकाईने बघा. एक उपमुख्यमंत्री आहे, त्याला काड्या करायची सवय आहे. हे कोणाबद्दल बोलले? जरांगे फडणवीसांबद्दल बोलले की अजितदादांबद्दल बोलले? हे शब्द बोलायची गरज असते, हे शब्द बोलायची गरज असते. आणि यातून साधलं काय? साधलं काय? ज्या प्रकारे कुणबी सर्टिफिकेट द्या ही बाजू आली, त्यातून ओबीसी समाज अंगावर आलेला आहे. सरसकट सगळ्यांना ओबीसी करून टाका. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो, आरक्षणाचा विषय कधीच मागे पडला गेल्या 2 आठवड्यात. हा विषय आता ओबीसी विरुद्ध मराठा किंवा मराठा आणि मराठेतर यांच्यामध्ये दुभंग निर्माण करण्यापर्यंत गेलेला आहे. आणि त्यामुळे आरक्षण नजीकच्या काळात किती मिळू शकेल, यशस्वी होऊ शकेल, कायदेशीर घटनात्मक, याच्यावर भलं थोरलं प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. आणि एकमेव त्याचं कारण जरांगे यांच्यासारखं अननुभवी नेतृत्व आणि त्याच्यामागे घटनाक्रमाने निर्माण केलेलं पाठराखण आणि एकजूट. यात वेळेवर जर संयमाने दोन्ही बाजूंना समोरासमोर बसवून एकजूट करण्याचा आणि सगळ्यांच्या मदतीने मराठा आरक्षणाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न झाला नाही तर मराठा आरक्षण हा विषय बघता बदका अडगडीत पडल्याशिवाय राहणार नाही. जे कोणी जरांगे पाटील यांच्या निकटवर्ती आहेत, मला असं वाटतं की त्यांना वेळीच सावध करावं. शब्दांना आणि भावनांना आवर घालून आपल्या सामाजिक स्वार्थाच्या दृष्टीने, सामाजिक हिताच्या दृष्टीने वाटचाल करण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत. एवढंच सांगून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.